धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे आणि बोरी परिसरात पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। त्यामध्ये मुक्ती पंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाहीये। यामुळे या भागात पिकच काय तर शेतातील माती देखील वाहून गेली आहे। शेतात साचलेलं पाणी खाच खळग्यांमध्ये जमिनी आडवी पडलेली नवतीची पिकं, फुटलेले बांध, दुथडी भरून वाहत असलेले नदी नाले आणि बंद पडलेले रस्ते या भागात झालेल्या जलप्रलयाची साक्ष देत आहेत। तालुक्यातील मुक्ती मंडळात यंदा 3दा अतिवृष्टी झाली। यामध्ये बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर शेतातील माती देखील वाहून गेल्यानं जमिनीचा पोत देखील खराब झालाय। यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनानं बाधित क्षेत्रांचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी। बोरी परिसरात कुंदाणे, वेल्हाणे, तांडा कुंडाणे येथील शेतकरी वर्गातून ही मागणी केली जाते। हे बघा किती हाल आहे, शेतकऱ्यांचा पाणी भरलेला आहे, सगळे कपास गेलेले आहे। शेतकऱ्यांना मदत करा, तुम्ही मायबाप आहोत, काहीतरी लाभ द्या, किती भरपाई करा। शेतकऱ्यांची फार झालेली आहे, सगळ्या कपास गेल्या पाणीमध्ये, की गुडघे एवढे पाणी आहे बघा। मुक्ती मंडळात सातत्यानं पाऊस होते, त्यामुळे ढगफुटी आणि अतिवृष्टीनं कहर केलाय। शेतकऱ्यांच्या हजारो एकर मधील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्च देखील वाया गेला। यामुळे प्रशासनानं आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या खांडबारा नवापूर रस्त्यावरील महाराष्ट्र गुजरात सीमेलगत असलेल्या मरोळ गावातील ग्रामस्थ या ठिकाणी असलेल्या मोठमोठाले खड्डे आणि ओव्हरलोड अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे त्रस्त झालेत। सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या 8 दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल आणि त्यांच्या ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात येईल। मरोड ग्रामस्थ यामुळे संतप्त झाले असून आता अवजड वाहनांमुळे या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। लहान मोठे अपघात नेहमीच या ठिकाणी होत असल्याचा दावा यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला, तर याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय। आपल्या मरोड गावामध्ये आपल्या खांडबारा आणि नवापूर या रस्त्यावर असलेले गाव म्हणजे मरोड गावात आपण बघू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाचा असलेला हा रस्ता, या रस्त्यावर असे खड्डे पडले आहे की ते आपण बघू शकतो ही का ग्रामपंचायतची विहीर खोदून दिली आहे का सार्वजनिक बांधकाम विभागाने? कारण आपण इथून का मच्छीमारी करणार आहे का? कारण इथं आपण या खड्ड्यातलं पाणी पिणार का? जर याच्यात आपण बघू शकतो गुडघ्या एवढं पाणी आहे, हे बघा गुडघ्या एवढं पाणी आहे, तर या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊ शकतात का? सार्वजनिक बांधकाम विभागाला लाजा वाटल्या पाहिजे, कारण त्यांनी नवापूर ते खांडबाऱ्याला कधी त्यांची गाडी गेली नाही का? त्यांनी कधीही या रस्त्यावर गाडी आणली नाही का? त्यांना कळलं पाहिजे की या रस्त्यावर भरपूर असे मोठमोठे खड्डे अवजड वाहनांमुळे झालेले आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती येत्या 8 दिवसात जर झाली नाही तर हा रस्ता बंद पडेल आणि त्यांच्या ज्या संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तक्रार करण्यात येईल। तरी त्यांनी त्याची वाट पाहू नये आणि 8 दिवसाच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करावी एवढीच मागणी करतो। धन्यवाद। नमस्कार, आम्ही मरोडवासी। आमचा एक रस्ता हा जो आहे आमच्या गावातला रस्ता हा रस्ता गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असल्याने काही अवजड वाहने जे आहे ते आपल्या टोल वाचवण्यासाठी भरपूर अशा रात्री किंवा अपरात्री पूर्ण दिवसभर असे अवजड वाहने चालतात
आणि ह्या रात्री बेरात्री चालल्याने 3 वेळा बसेस आणि आज एक मोठा ट्रक अडकला. याच्याने मोठे खड्डे पडले आहे आणि या गावात आता सध्या पाण्याची दुरवस्था होईल अशी परिस्थिती झाली आहे. पाईपलाईन सुद्धा नुकसान झालेली आहे. असे दररोज असे वेगवेगळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि भरपूर नुकसान झालेले आहे गावकऱ्यांचे. तरी आपण जर बघितलं तर हे पूर्ण मातीचे जर सार्वजनिक बांधकाम विभागाला पूछताछ केली आणि जर आम्ही ते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्याचं सांगितलं तरी तिथून आम्हाला माहिती भेटली की ते खड्डे बुजवण्यासाठी माती टाकण्यात येत आहे. कारण हा डांबरीकरण रस्ता आहे, त्याच्यावर माती टाकली तर परवडणार नाही. कारण त्याच्याने अजून आपण स्वतः बघू शकतो की आमच्या मागे पिकअप वाहन आहे ते अटकले आहे. एक अजून 10 मिनिटाच्या पूर्वी आम्ही एक वाहन काढून दिले मोठे अवजड आणि अजून लगेच एक मातीमध्ये अडकले आहे. असे दररोज असे वाहने अडकण्याचे काम चालू आहे. तर खानबारा ते नवापूर या रस्त्यावरील मोठे खड्डे निर्माण झाले आहे या अवजड वाहनांमुळे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आम्हाला वाटतं की हे हप्ते घेऊन या रस्त्याला गाड्या सोडतात की काय, का RTOच्या परवानगीने असं चाललं आहे. कारण आमच्या गावकऱ्यांचा भरपूर असा रोष आहे की ह्या अवजड वाहने बंद व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग व RTO साहेब यांना विनंती करतोय की आमच्या या रस्त्याला अवजड वाहनाची बंदी घालावी. कारण अवजड वाहनांमुळे आमच्या रस्त्याचे नुकसान होत आहे, परंतु अपघात सुद्धा भरपूर होत आहे. एवढं बोलतो, धन्यवाद. रस्ता आहे वास्तविक हा गुजरात टू गुजरात टच होणारा रस्ता आहे. आव्हा टू धानोरा असा हा रस्ता असल्यामुळे स्टेट हायवे 9 नंबर असा या हायवेचा नंबर असून हा एक लांब रूटचा रस्ता असल्यामुळे भरपूर वाहने या रस्त्याने ये जा करत असतात. आज जर बघितलं तर नवापूर कारखानापासून तर खांडबाऱ्यापर्यंत पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झालेला असल्यामुळे जे ठेकेदार आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, यांचं पूर्णपणे या रस्त्यावरती दुर्लक्ष असल्यामुळे ह्या अशा घटना घडत आहे. आज आमचं मरोड गाव असेल किंवा आमच्या शहीमध्ये एक 8-10 दिवसापूर्वी तिथे सुद्धा एक अवजड वाहन अटकलं होतं. ओव्हरलोड गाड्या या रस्त्याला परमिशन नसताना या रस्त्याला निघतातच कशा, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आज या गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे. आज अशा दिवसांमध्ये एक या ओव्हरलोड वाहनांमुळे एकदम गंभीर अशी आमची पाईपलाईन तुटते, लोकांना त्याच्यामध्ये त्रास होतो. आमची लाईट सुद्धा या वाहनांमुळे काही गोष्टींमुळे त्रास होतो. रात्री बेरात्री लाईट जाते, लोकांना त्रास होतो. तरी प्रशासनाला विनंती आहे, खास करून विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला, जो ठेकेदार आहे त्याने लक्ष धरून काम करा. आता जे इथे पुराव करत आहे ते वास्तविक ही माती टाकलेली आहे, हे तुमच्या समोर दिसत आहे. ही अशी मातीने भराव करत असल्यामुळे हे लगेच एक वाहन काढले तर लगेच एक वाहन इथे अडकलं आहे. म्हणजेच रस्त्याने जाण्यासाठी एक मोटरसायकलला किती त्रास होतो, रिक्षावाल्यांना, गाडीवाल्यांना. तरी प्रशासन किती लोकांचा जीव जाईल याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तरी आमची विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला, लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून एक टापटीप रस्ता बनवून वाहनवाल्यांना अवजड वाहन बंद करून सगळ्या लोकांना ये जा करण्यासाठी, एक दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा रस्ता खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी आमची विनंती आहे सारी गावकरी मिळून की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून मिळण्यास विनंती. दरम्यान गावातील लहान शाळकरी मुलांचे जीव या अवजड वाहतुकीमुळे धोक्यात आलेत. याकडे वाहतूक विभाग दुर्लक्ष करतंय आणि गुजरात महाराष्ट्र सीमेवर हे गाव असल्यानं टोल वाचवण्यासाठी गावातून ओव्हरलोड वाहन ये जा करत असतात. यामुळे आता याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासनानं लक्ष द्यावं, अन्यथा रस्ता ग्रामस्थांकडून वापरासाठी पूर्णतः बंद केला जाईल असा सूचनावजा इशारा मरोडवासियांनी प्रशासनाला दिलाय. यामुळे आता प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शब्बीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.
धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढलाय। यामुळे या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्याकडून वारंवार करण्यात येते। मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं शहरातील मोकाट श्वान थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात घेऊन जात प्रभा परदेशी यांनी आंदोलन केलं होतं। काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जबर जखमी केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। मात्र त्यानंतर देखील कोणतीही दखल न घेण्यात आल्यानं थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्रे नेऊन हा प्रश्न गांभीर्यानं सोडवण्याची मागणी करण्यात आली। सर पत्र दिलं होतं ना 12/7 एक महिना किती वेळ द्यायची तुम्हाला? तुम्ही मला सांगा सर, टेंडरचे रोज बिल काढतात तुम्ही करोडो रुपयाचे, किती करायचे आम्ही तुम्ही सांगा बरं। अक्षरशः घरापर्यंत आमचे लोक लेकरांना चावून घेतलं तर काय करायचं आम्ही, मरायचं का? हे बघा मॅडम, ही मुलगी मेली, तिला पण भरपाई द्या आता तुम्ही तुमच्या खात्यातून 25 लाख रुपये। मात्र त्यानंतर प्रभा परदेशी यांच्यावर धुळे शहर पोलिसात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा धुळे शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जबर जखमी केलं। यामुळे संतप्त झालेल्या प्रभा परदेशी यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना जबाबदार असणाऱ्या मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी प्रभा रामदार परदेशी। मी अनेक मागील 6-8 महिन्यापासून 1 वर्षापासून सलग मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती। दिनांक 23 रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या दालनात सोडले। तेव्हा त्यांना बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे, अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही। दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी केलेली। पण आम्हाला डिपार्टमेंटने असं सांगितलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंटच्या PI साहेबांनी, की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू, नाही झाली तर येत्या त्यांनी 4-5 दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे। 5 दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथे ठिय्या आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल। दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी जे धुळे शहरात आहे, ज्यांना माज झालेला आहे, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे, त्यांना निवेदन देणार आहे 1-2 दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिन मध्ये 4 कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, म्हणजे ते सुरक्षित राहतील। बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे, फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हे दाखल करतात। बाकी आहे ना धुळ्याची नागरिक जी आहे ना, त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आमच्या पैशांवर, आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे, अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे। आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू। आणि 1 मिनिट, या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करू असं आश्वासन यावेळी पोलिसांनी प्रभा परदेशी यांना दिले। दरम्यान महापालिकेकडून श्वान पकडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। या अनुषंगानं ठेकेदार देखील नियुक्त करण्यात आला। मात्र अजूनही ठेकेदाराला नियुक्ती का देण्यात आली नाही? शहरातील लहान बालकं मोकाट श्वानांकडून जखमी केली जात असताना महापालिका प्रशासनाची भूमिका ढिम्म का आहे? मोकाट श्वानांचा प्रश्न कधी मार्गी लागणार? यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। दरम्यान प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, असा सवाल देखील आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
धुळे शहरातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. नागरिकांना तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करत शहर स्वच्छतेबाबत उपाययोजना करा, अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे मनपा अधिकाऱ्यांना घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान दिल्यात. धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलाय. गेल्या काही दिवसांमध्ये 300 पेक्षा अधिक लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. यापूर्वी शहरातील एका चिमुरड्याचा बळी देखील कुत्र्याच्या हल्ल्यात गेलाय. आता देखील चिराग ठाकरे सारखे काही बालक हे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी होऊन जीवन मरणासोबत झुंज देत आहेत. यामुळे त्रासलेल्या काही नागरिकांनी थेट खासदार डॉक्टर बच्छाव यांच्याकडे तक्रार करत आपली कैफियत मांडली. यावेळी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी तात्काळ धुळे मनपा अधिकाऱ्यांची आपल्या शारदानगर येथील खासदार जनसंपर्क कार्यालयामध्ये बैठक घेतली. यावेळी मनपा उपायुक्त यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना धुळे महापालिकेत कुत्र्यामुळे बेजार झालेल्या नागरिकांच्या तक्रारींची तीव्रता लक्षात आणून दिली. धुळे शहरामध्ये मागील महिन्यामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सुसवाट असा झालेला आहे. मागील महिन्यामध्ये साधारणतः 300च्या वरती जे काही बालक असतील त्यांना या कुत्र्यांच्या माध्यमातून उपद्रव झालेला आहे. आणि नुकतंच एक चिराग ठाकरे नावाचा जो बालक आहे त्याला 4 ते 5 कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. आणि ह्या ज्या घटना आहेत ह्या अतिशय म्हणजे जे काही धुळे शहरातील नागरिक आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून वेदनादायक आहेत. नुकतंच आज मी या ठिकाणी धुळ्यामध्ये आले होते आणि महानगरपालिकेचे उपायुक्त असतील, जे काही आरोग्य अधिकारी आणि सफाई इन्स्पेक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर मी मीटिंग त्या ठिकाणी घेतली. आणि त्या मीटिंगमध्ये तातडीची उपाययोजना आणि त्यानंतर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही चर्चा केली. तर नागरिकांना एक हेल्पलाईन नंबर हा महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यावा की जेणेकरून ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कुत्रे असतील किंवा त्यांचा उपद्रव असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे लोक येऊन ते कुत्र्यांना त्या ठिकाणी उचलतील आणि त्यांचा बंदोबस्त करतील. त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये कुत्रे जास्त आहेत त्यांना एखाद्या बंदिस्त ठिकाणी ठेवून त्यांना देखील अँटी रेबीज वॅक्सिन्स हे देण्यात यावं की जेणेकरून पिसाळलेले कुत्रे जर एखाद्या रुग्णाला किंवा व्यक्तीला चावले तर रेबीज नावाचा महाभयंकर आजार होतो आणि त्याच्यामध्ये 100% मॉर्टॅलिटी ही होत असते. आणि असं होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेने तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी आणि त्यानंतर त्यांचं निर्बीजीकरण वगैरे जे काही करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलावीत अशा संदर्भामध्ये ती मीटिंग झाली. आणि निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की महानगरपालिका या 2 ते 3 दिवसामध्ये तातडीने याच्यावरती ॲक्शन घेऊन विविध स्क्वॉड तयार करून या संदर्भामध्ये जे पिसाळलेले कुत्रे आहेत त्यांना पळवण्याचं काम असेल, त्याचप्रमाणे त्यांना पकडण्याचं काम असेल आणि त्या माध्यमातून जे नागरिक भयभीत झालेले आहेत तर त्यांना दिलासा मिळेल. यावेळी संबंधितांची बैठक घेऊन चांगलीच कानउघाडणी देखील त्यांनी केली. लहान बालकांचा जीव जात असताना आपण उपाययोजना करण्याचा आव आणू नका. तात्काळ उपाययोजना करत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा सूचना डॉक्टर बच्छाव यांनी केल्यात. यावेळी भ्रमणध्वनीद्वारे धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी देखील खासदार बच्छाव यांनी संपर्क साधत त्यांना देखील सूचना केल्यात. तसेच नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर तात्काळ सुरू करावा आणि तक्रार येताच काही मिनिटांमध्ये त्याची दखल घेतली जावी. शहर स्वच्छ आणि सुंदर राहील यासाठी आरोग्य विभाग आणि स्वच्छता निरीक्षकांनी ठोस पावलं उचलावी, असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं 2 दिवसांपूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धुळे दौऱ्यावर आले होते। यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। दरम्यान यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संपर्क कार्यालयाचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान यावेळी संपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुलं राहील। धुळेकर नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन निसंकोचपणे कार्यालयात यावं असं आवाहन यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी केलंय। यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा शहरामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातून जल्लोषात मिरवणूक काढत माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील साळवे, सरपंच संतोष वाघ, पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे, नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष विजय शामराव सौंदाणे, उपाध्यक्ष राजेंद्र यशवंत खोंडे यांचं पदाधिकारी आणि समाज बांधवांनी प्रतिमा पूजन करून श्री संत सेनाजी महाराज यांना अभिवादन केलं। यावेळी महाआरती करण्यात आली। तसेच महाप्रसादाचा लाभ देखील यावेळी उपस्थितांनी घेतला। ₹1 न घेता संस्थेला सेपरेट रेट म्हणजे दान म्हणून केलेली आहे। त्या जागेची किंमत आजच्या बाजार भावाप्रमाणे जवळजवळ 10 लाख रुपये आहे। आपल्या या हक्काची आणि समाज बांधवांची जागा एनटी मराठी हायस्कूल याच्या समोर महिला बचत गटचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला आहे। त्या ठिकाणी हा आपला सर्व उत्सव आपल्याला साजरा करायचा होता, परंतु पावसाळी वातावरण एकसारखा सतत पाऊस पडत आहे आणि वरुड रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आपल्या सर्व समाज बांधवांना, माता भगिनींना जाण्या येण्यासाठी त्रास होईल। त्या ठिकाणी सर्व चिखल आणि झाडं उगल्यामुळे आपण ऐन वेळेस तो कार्यक्रम तिथं घेण्याचा रद्द केला। मान्य श्री अनिलराव साहेबांना विनंती केली आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन लगेच हा हॉल आपल्याला विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे। कालच आपण माननीय श्री अनिलराव साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष या सर्वांच्या हस्ते आपण कालच त्या आपल्या हक्काच्या जागेवर अनिलराव साहेबांच्या हस्ते त्या जागेचं त्या ठिकाणी जे आपण नियोजित जागा आहे सेना महाराज भवनाची त्या फलकाचं अनावरण आपण कालच सकाळी त्या ठिकाणी आयोजित केलं होतं। त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कारण अनिलराव साहेबांचा बाहेर जाण्याचा दौरा हा 1 महिन्या अगोदर निश्चित झालेला होता आणि त्यात उद्या म्हणजे काल 29 तारखेला 12 वाजेपर्यंत ते बाहेर गावाला निघून गेलेले आहे। म्हणून त्या कार्यक्रमाला, आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकलेले नाही। त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशा पद्धतीनं आपल्याला भरीव मदत समाजाला अनिलराव साहेबांनी केलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील त्या 8.5 ते 1 फूट जागेवर आमदार खासदार निधीतून आपल्याला त्या ठिकाणी भव्य असं भवन उभारण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी ते आपल्याला सहकार्य करणार आहे। म्हणून आपण सर्वांनी अनिलराव साहेबांचे एकदा आभार व्यक्त करतो। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। याप्रसंगी शिंदखेडा शहर नाभिक हितवर्धक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय सौंदाणे, उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे, सचिव दिनेश बिरारी, ज्येष्ठ सल्लागार तुकाराम बोरसे, सहसचिव मधुकर सौंदाणे, संघटक हेमंत चित्ते, सदस्य लोटन चित्ते, संजय इशी, रवींद्र चित्ते, रोहिदास चित्ते, जिभाऊ चित्ते यांसह समाज बांधव आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा।